गाजराच्या टास्क मध्ये ठरल्याप्रमाणे तिचं गाजर मीच लपवलं होतं की तिला तिथपर्यंत जायला तो तेवढा हे भेटला पाहिजे म्हणून, की ती गेली पाहिजे त्या ठिकाणी. कारण मला ते मनापासून वाटतच होतं ना, तुझ्याशी पटत असेल नसेल हा भाग वेगळा आहे, पण एक घराचा विचार करून. म्हणजे तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मध्ये जो कालचा नॉमिनेशन टास्क होता तो आज कंटिन्यू झाला. घरामध्ये 9 लोक नॉमिनेट झाले आहेत. कालच्या राहिलेल्या सदस्यांनी आज नॉमिनेशन टास्क कंप्लीट केला. रोशनने नॉमिनेट केलं राकेश आणि प्रभूला, तन्वीने नॉमिनेट केलं प्राजक्ता आणि रुचिताला, सचिनने नॉमिनेट केलं अनुश्री आणि राकेशला, प्रभूने नॉमिनेट केलं रोशन आणि रुचिताला, रुचिताने नॉमिनेट केलं प्रभू आणि दीपालीला. पण ह्यानंतर जो ट्विस्ट आला आहे, जो राखीच्या डोक्यात वेगळाच चालला होता, पण त्याचा जो निर्णय लागला तो वेगळाच लागला. राखीने नॉमिनेशन मध्ये रोशन आणि सागरला टाकला, हे विचार करून की त्यांना एकच मत पडलं आहे नॉमिनेशन मध्ये, म्हणून ते नॉमिनेट नाही होणार. पण बिग बॉसने जेव्हा नॉमिनेटेड सदस्यांचे नावं मेन्शन केलेत आणि जे नॉमिनेटेड सदस्य आहेत ते आहेत सचिन, प्रभू, प्राजक्ता, दीपाली, रुचिता, राकेश, अनुश्री, रोशन, सागर. रोशन आणि सागरचं नॉमिनेशन मध्ये नाव ऐकून राखी झाली शॉक. तेव्हा बिग बॉस म्हणले की हा सीझन फुल ट्विस्टचा आहे आणि ट्विस्ट हाच आहे की एका मताने पण सदस्य नॉमिनेट होणार आणि ह्याच प्रकारे रोशन आणि सागर सुद्धा नॉमिनेट झाले. आता हे 9 लोक नॉमिनेट झालेत. आता बघायचं आहे की ह्या आठवड्यात ह्या नॉमिनेटेड सदस्यांमधून कोणता सदस्य घरातून बाहेर होणार. अपडेट जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनल्सला सबस्क्राईब करा.